नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी लताच्या रूममध्ये येते. लता तिला रूममध्ये दिसत नाही. जानकी घरभर लताला सगळीकडे शोधते. लता घरात नाही, बाहेर नाही. हे बघून जरा जानकीला आश्चर्यच वाटतं. जानकी पुन्हा एकदा लताच्या रूममध्ये जाते. तिकडे तिला उशी शेजारी एक चिठ्ठी लिहिलेली दिसते. जानकी धावत बाहेर येते आणि ऋषिकेशला आवाज देते. घरातले सगळे तिथे येतात. जानकी म्हणते, ऋषिकेश, अहो बघा ना, आई ही चिठ्ठी ठेवून गेली आहे. ऋषिकेश ही चिठ्ठी बघतो. त्यात लिहिलेलं असतं की जानकी, तुमच्या घरात जे काही वाईट घडतंय ना, ते सगळं माझ्यामुळे घडतंय आणि त्यामुळे मी हे घर सोडून जाते. जानकीला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. आपली आई पुन्हा एकदा आपल्याला सोडून गेली आहे याचं तिला खूप वाईट वाटत असतं. थोड्या वेळाने सायली घरी येते. जानकी घरी काय चालू आहे ते सायलीला सांगते. ती सायलीला म्हणते, सायली, माझ्या घरावर, कुटुंबावर, अब्रूवर एक घाणेरडं वाईट सावट आले, मकरंदचं सावट आले. हे संकट कसं दूर करावं मला काही कळत नाही आहे. सायली म्हणते, जानकी, नको टेन्शन घेऊ. आता मी आले ना, आता सगळं ठीक होईल. जानकी सायलीला मिठी मारते आणि तिला जरा बरं वाटतं. थोड्या वेळाने सायली जायला निघते. सायली कारमध्ये बसून जात असते. सायलीचं लक्ष बाहेर जातं. मायाच्या डोळ्यात काहीतरी गेलेलं असतं. जानकी तिच्या डोळ्यावर फुंकर घालत असते आणि सायली हे बघते. सायली मनात म्हणते, ही तर मकरंदची बहीण आहे. जानकीला माहीत नाही आहे का? जानकी जिला शोधते ती हिच्याच घरात आहे. जानकीला सांगायला हवं. सायली कारमधून खाली उतरते आणि धावत जानकीला सांगायला जाते. आता सगळं सत्य कळल्यावर जानकी मायाला काय शिक्षा देते आणि जेव्हा जानकीला कळेल की तिच्या आईला, लताला मायाने मारून टाकले, त्यानंतर जानकी ते सगळ्याचा बदला कसा घेते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की लिलाव थांबला म्हणून घरातले सगळे आतमध्ये येतात. सगळे देवाचे आभार मानतात. 5 दिवसांची मुदत आहे. आता या 5 दिवसात काय करायचं, एवढं मोठं कर्ज कसं फेडायचं या विचारात सगळे असतात. जानकी म्हणते, नाना, या सगळ्यातून आता आपल्याला बाहेर पडायचंच आहे. 5 दिवसात काहीही करून पैसे जमवायचे. सौमित्र म्हणतो, तेवढंच नाही तर मास्कमॅन कोण आहे हे शोधून काढायचं. डायरेक्टली मुळावर घाव घालायचा. नाना म्हणतात, ऋषिकेश, एक काम कर, तू पाटलाकडे जा. त्याला सांग की इलेक्शनचं तिकीट मिळाले आणि त्यांच्याकडून पैसे घे. म्हणजे कसं आहे ना, इलेक्शनसाठी प्रचारही होईल आणि घराचं कर्ज पण जाईल. एकदा का घराचं कर्ज फिटलं, घर आपल्या हातात आलं की पुढे काय करायचं ते बघू. सगळ्यांची यावर चर्चा चालू असते. पण लता मात्र मायाचा विचार करत असते. लता मनात म्हणते, मगाशी ती माया त्या माणसाला इशारे करत होती आणि आता गायब झाली आहे. कुठे गेली असेल ही माया? हिच्यावर आता बारीक लक्ष ठेवायला हवं. ही सारखी काही ना काही करते आणि काही विचारलं तर खोटं सांगते. नाही, हिचं काहीतरी वेगळंच चालू आहे. आता हिला सोडायचं नाही. लता मायाचा खूप विचार करते. तर इथे माया मास्कमॅन बनून मकरंदच्या घरी येते. लिलावासाठी जे लोक आले होते, जे ऑफिसर्स आले होते, त्यांना ती बोलवून घेते. माया सगळ्यांना कानाखाली मारते आणि सगळ्यांना म्हणते, आत्ता लिलाव थांबलाय, पण 5 दिवसात लिलाव हा झालाच पाहिजे. रणदिवेंचं घर आपल्या हातात आलंच पाहिजे. काहीही झालं तरी जानकी आणि तिचं घर रस्त्यावरती यायला हवं, समजलं? ते लोक हो म्हणतात आणि निघून जातात. माया मनात म्हणते, जानकी, आता बघ, काहीही झालं ना तरी तुझं घर जाणार आणि तुला मी माझ्या पायाजवळ आणणारच, तुला झुकायला लावणारच. तर इथे थोड्या वेळाने माया बाहेर येते आणि ऐश्वर्याला फोन लावते. ऐश्वर्या म्हणते, काय गं, सारखा काय फोन लावते मला तू? तुला लाज वाटत नाही का माया? अगं, तू मला मारायचा प्रयत्न केलास, मला धमक्या देतेस, मला घरी येऊन धमकी देऊन गेली आणि तरी पण मला फोन करतेस. तुझ्या वागण्याची तुला लाज वाटत नाही? माया म्हणते, ऐश्वर्या, असं का वागलीस गं तू? माझ्या आईवडिलांचा खून केलायस आणि आता माझ्यावरच दादागिरी दाखवतेस. आठवते ना, चाकूवर तुझे फिंगरप्रिंट्स आहेत. ऐश्वर्या म्हणते, तुझी ही सगळी नाटकं बंद करा. तू आहे ना, ही सगळी नाटकं बंद नाही केली ना तर तुझा जीव घेईन, तुला संपवून टाकेन. माया म्हणते, ऐश्वर्या, अगं माझ्या आईवडिलांचा जीव घेऊन तुझं मन भरलं नाही का गं? आणि तू मला मारायची धमकी देते? ऐश्वर्या विचारते, का नाटकं करतेस ही सगळी? माया म्हणते, ऐश्वर्या, अगं मी मेले ना तरी चालेल, पण मी मरण्याआधी तुझं हे आवाज आहे नाही का, तो कोर्टात मी पाठवून देईन प्रूफ म्हणून.
आणि मग एकदा पोलिसांना आणि कोर्टाला कळलं की तू मला जीवे मारायची धमकी दिली होतीस आणि तू मला मारून टाकलंस, तर हे सगळं कितीच जाईल, किती वर्षाची जेल होईल, जरा विचार कर. ऐश्वर्या विचारते, तू हे सगळं रेकॉर्ड करत होतीस? माया म्हणते, नाही गं, रेकॉर्ड आत्ता तर केलं नाही आहे, पण मी फक्त सांगते असं होऊ शकतं, मी तुला अलर्ट करते. काय काय ऐश्वर्या, जानकीचं घर खरेदी करायला आली होतीस तू? काय करत होतीस तू? ती प्रॉपर्टी खरेदी करून जानकीला हेल्प करणार होतीस का? ऐश्वर्या म्हणते, हो करणार होते, शेवटी मी पण रणदिवेच आहे ना. मी ते घर विकत घेऊन जानकीला देणार होते. बघ, आम्ही आता सगळे रणदिवे एकत्र येऊन तुझ्यावर कसे भारी पडतो ते. मी आता तुझं पितळ उघडं करणार. माया म्हणते, कर ग, तुला जे करायचं ते कर. पण ऐश्वर्या, ज्या मोटिव्हने मी इथे आले ना जानकीच्या आयुष्यामध्ये, ते पूर्ण केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आणि एक विसरू नको, रणदिवीने तुला पण त्रास दिलाय, तुझा अपमान केलाय, आणि त्यांच्याबद्दल तुझ्या मनात जर सॉफ्ट कॉर्नर असेल ना, तर तुला संपवायला सुद्धा मी कमी करणार नाही. तू स्वतःच्या हाताने स्वतःची तिरडी रचतेस, कळलं ना? ऐश्वर्या म्हणते, मला धमकी देतेस का? काय करायचं ते कर, मी तुला घाबरत नाही. आणि हे माया, तू माझे जेवढे थकवलेले पैसे आहेत ना, ते सगळे पैसे दे, नाहीतर यापुढे एकही काम करणार नाही. ऐश्वर्या मायालाच धमकी देते आणि फोन ठेवून देते. तर इथे रणदिवेंच्या घरी सगळे बोलत असतात, पैसे कसे फेडायचे, कुठून आणायचे या विचारत असतात. आणि लता आत येते. लता मायाच्या टेन्शनमध्ये असते. जानकी तिला विचारते, आई काय झाले, कसला विचार करतेस? लता जानकीला आत घेऊन जाते आणि जानकीला म्हणते, जानकी मला तुला काहीतरी सांगायचे. लता जानकीला मायाबद्दल सगळं बोलणार, तेवढ्याच जानकीला ऋषिकेश आवाज देतो. जानकी म्हणते, आई मी आलेच, पण मग बोलू आपण. जानकी बाहेर निघून जाते. मायाने सगळं बघितलेलं असतं. तर रात्री माया लताकडे येते. तिने लताला संपवण्याचा प्लॅन केलेला असतो. माया लताला म्हणते, काकू आता तुम्ही त्या कोपऱ्यात जा, तिथे मास्कमॅन येईल, तो आला की आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे करू. तुम्ही तिथे जा, मास्कमॅनशी बोला आणि मी मागून येते आणि मास्कमॅनच्या गळ्यातमध्ये इंजेक्शन खूप असते, तो मरून जाईल, सगळं संकट टळेल. लता विचारते, सगळं नीट करशील ना? माया म्हणते, काकू अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं नीट करते. लता एका कोपऱ्यात जाते. मास्कमॅन तिला भेटायला येतो. लता घाबरते आणि मोठमोठ्याने मायाला आवाज देते. माया मास्कमॅन बनलेली आहे हे लताला दाखवते. माया आपली मास्क, टोपी, गॉगल सगळं बाजूला काढून देते आणि लताला दाखवते की तीच मास्कमॅन आहे. लता म्हणते, माया तू मास्कमॅन? माया म्हणते, हो मीच आहे मास्कमॅन. लता विचारते, का केलंस ग असं, का फसवतेस तू आमच्या सगळ्यांना? माया म्हणते, कारण माहिती आहे का, तुझ्या जानकीला संपवण्यासाठी. लता विचारते, म्हणजे मला डांबून ठेवणारी तू होतीस? माया म्हणते, हो तुला डांबून ठेवणारी मीच होते, तुला त्रास देणारी, तुझ्या घरच्यांना त्रास देणारी मीच. लता विचारते, का केलंस असं, कशासाठी? माया म्हणते, अगं लता, मला तुझ्यासोबत या जानकीच्या घरात घुसायचं होतं ना, म्हणून. आणि कसं असतं ना, दुश्मनाच्या घरात शिरून त्याच्यावर वार करण्यामध्ये जे थ्रिल आहे ना, ते बाकी कशातच नाही. लता म्हणते, माया अगं काय बोलतेस तू, जानकीने तुला बहिणीची माया दिली, आपुलकीने सगळं केलं ग तुझं, आणि तू कृतज्ञपणे वागतेस? एवढ्या खालच्या थराला तू गेली तरी कशीस, का केलं एवढं? माया म्हणते, सांगते ना तुला, स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नको ग. अगं लता, तुला माहिती आहे, मी या घरात आले ना ते जानकीला संपवायला, बदला घेण्यासाठी. माझा भाऊ मकरंद, त्याचं जानकीवर खूप प्रेम आहे, पण जानकीने काय केलं, त्याला दरीत ढकलून दिलं आणि म्हणून मी आले. आता जानकी आणि माझ्या दादाचं लग्न लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, आणि जर जानकीने लग्न नाही केलं तर मी तिला संपवून टाकेन. जानकीच्या घरात जे वाईट घडतंय ना, ते माझ्यामुळेच. लता म्हणते, नको नका असं करू, मी आता मोठमोठ्याने ओरडून सगळ्यांना आवाज देणार आणि सगळ्यांना खरं सांगणार. लता मोठमोठ्याने ओरडत असते. माया लताच्या मानेमध्ये इंजेक्शन खूप असते आणि तिला मारून टाकते. इथे जानकीला स्वप्न पडतं की कोणीतरी कोणाला तरी मारते. जानकी दचकून उठते आणि ऋषिकेशला याबद्दल सांगते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.